मातोश्रीची दारं शिंदे सेनेला उघडली आहेत का? मुंबई ठाणे आता पुन्हा एकदा एकत्र येणार आहे का? गेले कित्येक वर्षांपासून सुरू असलेला ठाकरे आणि शिंदे यांचा संघर्ष आता संपणार आहे का? आता ही सगळी प्रश्न उपस्थित करण्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून विलिनीकरणाबाबतची समोर आलेली वक्तव्य. ती वक्तव्य कुणी केलेत, का केलेत हे आपण जाणून घेऊच. पण मंडळी, खरंच सुरू झालेली विलिनीकरणाची चर्चा तडीस जाणार आहे का हे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आणि मंडळी, व्हिडिओच्या शेवटीला याच प्रकरणाला घेऊन मी एक व्हिडिओ दाखवणार आहे. त्या व्हिडिओला घेऊन मला तुमचं मत देखील जाणून घ्यायचंय, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मंडळी, झालंय असं, सध्या विधान परिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजलाय आणि याला घेऊन महायुतीत मोठा संघर्ष असल्याचं देखील आपल्याला एक चित्र पाहायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी खळबळजनक वक्तव्य केलं. ते म्हणाले, शिंदे सेनेचे मुंडके उडवण्याचं काम मित्र पक्ष करतंय. आमचा त्याग कामाख्याला माहिती आहे, भाजप ती विसरली आहे. त्यांनी शिवसेनेचे 2 भाग केले आणि मला असं वाटतं दोन्ही सेना आता एकत्र आल्या पाहिजेत. आणि मग त्यांच्या या एका वक्तव्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात एक चर्चेला उधाण आलं, विलिनीकरणाच्या चर्चेला उधाण आलं. जेव्हा या वक्तव्याबाबतीत ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांना विचारण्यात आलं, तेव्हा दानवेंनी म्हटलं की भविष्यात शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटांनी एकत्र यायला हवं, एकत्र येऊन काम करायला हवं. आणि त्यांनी हे देखील सांगितलं की भाजप शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करते, मोठा मासा छोट्या माशाला गिळतोय असं चित्र आहे. आणि त्यांनी समजलं पाहिजे, बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना कोणीही संपवू शकत नाही. आता या दोन्ही वक्तव्यांची एवढी चर्चा सुरू झाली की याची धग संजय राऊत यांच्यापर्यंत पोहोचली. अगोदर त्यांनी अब्दुल सत्तार यांना सुनावलं. संजय राऊत म्हणाले, खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे. शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना म्हणजे प्रत्यक्षात भाजपचे अमित शहा यांनी सुरू केलेली एक उपकंपनी आहे. राऊत यांनी अब्दुल सत्तार आणि भाजपला खडेबोल सुनावले आणि म्हटलं की जर भाजप शिवसेनेचा अंत करत असेल तर शिंदे गटातील नेत्यांनी प्रथम स्वतःच्या स्वाभिमानाबद्दल बोलावं. पण मंडळी, काही काळानंतर म्हणजे आज सकाळी राऊतांनी अचानक दुसऱ्या माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांचं स्टेटमेंट बदललं. त्यांनी चक्क म्हटलं, जर शिवसेनेत परतायचं असेल तर त्यांनी मातोश्रीवर यावं. आता राऊतांच्या या अधिकृत वक्तव्यानंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या, विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या आणि ठाकरे शिंदे संघर्ष संपतोय की काय असा प्रश्न निर्माण झाला. पण मंडळी, या संपूर्ण प्रकरणाकडे आपण कसं पाहिलं पाहिजे? खरंच काही पडद्याआड शिवसेनेच्या विलिनीकरणाबाबतीत घडतंय का? तर आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे, दोन्ही गटांमधील जुना संघर्ष म्हणजे 2022 ची जी बंडखोरी झाली आहे त्यानंतर शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव यावरचा वाद अजूनही कायदेशीर पातळीवर सुरू आहे. सुप्रीम कोर्टात याबाबत प्रकरण प्रलंबित आहे. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेवरचा दावा सोडलेला नाहीये. कायद्यातून सध्याची परिस्थिती पाहता शिवसेना शिंदेकडे असल्याने आणि त्यातही सत्ता त्यांच्याकडे असल्याने शिंदे सेनेचा पक्ष उजवा ठरतो आणि शिंदे सेनेचे आमदार खासदार पुन्हा ठाकरेंकडे जातील अशी कोणतीच परिस्थिती सध्या तरी निर्माण झालेली नाहीये. त्यामुळे ही एक बाब आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे देखील या गोष्टीला आता कधीच राजी होणार नाही अशी देखील एक परिस्थिती आहे. कारण आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि त्याच्या विस्ताराला वाढीला घेऊन वेगवेगळी पावलं उचलली आहेत. ते मोठमोठे पक्षप्रवेश करून घेतात आणि तशी प्रयत्न देखील वेगवेगळे त्याहून अधिक त्यांनी केलेली आहे. आणि अशा परिस्थितीत पक्ष विलिनीकरणाचा तर मुद्दाच येत नाही. शिंदे सेनेचे आमदार मनीषा कायंदे यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय, काही लोकांनी 2 शिवसेना एकत्र याव्यात यासाठी वक्तव्य केलं, पण हे वक्तव्य फक्त त्यांचं मनोगत आहे आणि उद्धव ठाकरेंच्या सोबतची जी माणसं आहेत त्यांच्या मनात देखील शिंदे साहेबांच्या एक बद्दल प्रचंड आदर आहे आणि ठाकरेंची माणसं देखील शिंदे साहेबांच्या संपर्कात असतात. मग अशात कुणी कुणाचं मनोगत व्यक्त केलं तर काही विलिनीकरण होत नाहीये. हा संपूर्ण निर्णय एकनाथ शिंदे साहेबांकडेच आहे, त्यामुळे असं काही होणार नाही असं वक्तव्य मनीषा कायंदे यांनी केलंय. एकूण काय तर हे फक्त मनोगत असल्याचं म्हणत हा विषय मनीषा कायंदे यांनी देखील टाळलेला आहे. मग प्रश्न येतो, हे सगळं सुरू काय, या चर्चा कशासाठी आहेत? तर मंडळी, सध्या विधान परिषद निवडणुकीची तयारी सुरू आहे. ठाणे मुंबईसह विविध ठिकाणी महायुतीत जागांसाठी चर्चा चालू आहे आणि काही जागांवर तर महायुतीतच भाजप विरुद्ध शिवसेनेत बंडखोरी झालेली आहे.
आणि अशात भाजपवर राजकीय दबाव आणण्यासाठी असे वक्तव्य केलं असल्याचं म्हणता येतंय. जेव्हा एकनाथ शिंदे यांना याबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी देखील विलिनीकरणाच्या चर्चांना थेट फेटाळून लावलंय. ते म्हणाले की आमचीच शिवसेना ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत आहे. आम्हाला जनतेचा खरा कौल मिळालाय. आम्ही बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे चाललोय. आम्ही महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या मनातील सरकार एकदा नव्हे तर दोनदा स्थापन केलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही जनता शिवसेनेला, धनुष्यबाणाला, बाळासाहेब आनंद दिघे यांच्या विचारांना आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीला आशीर्वाद देईल. शिंदे यांनी ठाकरेंसोबत जुळून येण्याच्या शक्यतेवर थेट भाष्य टाळलं, पण त्यांनी त्यांची भूमिका एकूणच स्पष्ट केली आहे की त्यांची शिवसेना ही वेगळी आहे आणि राहील. आणि संजय राऊत यांनी देखील हे जे मातोश्रीचे दार उघडं असल्याचं वक्तव्य केलंय, ते देखील जे जे शिंदे सेनेत नाराज आहेत त्यांना परत आपल्या पक्षात येण्यास कुणी अडवणार नाही हे दाखवून देण्यासाठी वक्तव्य केलंय. त्यामुळे संजय राऊतांनी देखील या चर्चेत अशाच पद्धतीचा एक राजकीय डाव टाकलेला आहे. पण मंडळी, या सगळ्यात ज्या दोन नेत्यांनी ही सगळी चर्चा घडवून आणली आहे ते दोन नेते अचानक विलिनीकरणाचे वक्तव्य करून लगेचच समृद्धी महामार्गावरती भेटतायत आणि गळाभेट करतायत. त्यामुळे तो व्हिडिओ जो आहे तो देखील आज समोर आलाय. आता हा व्हिडिओ तुम्ही पहा आणि यावरती तुम्हाला काय वाटतं हे व्हिडिओच्या शेवटीला तुमचं कमेंट फक्त आणि तुमचं मत आम्हाला जाणून घ्यायचंय. त्यामुळे या व्हिडिओवरती तुम्हाला काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला नक्की कळवा. काय बरं प्रोग्राम आहे? शिर्डीला मेळावा आहे. अच्छा, मग बाकीचं तिथून पुण्याला हडपसर दारू लोकांना भेट आहे. आणि मुंबईला येणार का? मग उद्या आहे दिवस. शक्यतो तुमचं जसं फ्री झाले मला बोला. यस, चला शुभेच्छा. बँकेबाबत चर्चा करू, बाकी काही नाही. यस, चला पुढच्या युद्धाला